हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल हॉल चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल हॉल चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 चिक हॉल 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 हॅलो हॅलो. वळी आपण दुसऱ्या इनिंगकडे आणि इथे 7 धाबा 3 बॉलच्या समाप्तीनंतर समास झालेले आहेत. ओ डाऊन द लेग डावेचे सोडून जाणारा बॉल आहे आणि फर्स्ट स्वरूप इथे 1 धाव तर मिळाले बॅटिंग करणाऱ्या टीमला. जिंकण्याकरता 117 धावांचं टार्गेट आहे आणि प्रत्युत्तर देताना लगेचच चांगला पावित्र्य पाहायला मिळाला होता बॅटर वरुण याचा. गोलंदाजीमध्ये सुद्धा कमालीचं प्रदर्शन वरुण याचं पाहायला मिळालं होतं. 3 षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेटसुद्धा त्याने प्राप्त केल्या होत्या. तोच वरुण चांगली सुरुवात करून देतो. आता ध्रुव हा स्ट्राईक इनकडे आहे. हो चांगला फटका इनफिल्डवरून चेंडूला उडवलं जातं. चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. डेप बॅकवर्ड पॉईंटमधून फेकी येईपर्यंत बॅटर पूर्ण करतायत. या चेंडूवर 2 धाबा. सुंदर रन बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली दोघांमध्ये आणि 2 धाब्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. सुरुवात चांगली झाल्यानंतर शेवट हा चांगला होत असतो. सुरुवात चांगली करून द्यावी लागेल एम जी वर्तक CC होळी टीमला.
या उलट YMCC वसई टीमद्वारे चांगले गोलंदाज या ठिकाणी वापरले जातील आणि टिचून मारा केला असेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 27 धावा रोहन याने बनवल्या, 45 धावा पराग याने बनवल्या आणि त्यांच्या दोघांच्या मदतीने धावसंख्या वाढताना दिसली. आता इनफिल्डवरून चेंडूला उडवला, मिडॉनच्या वरून हा फटका आलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या आतच आडला जातोय आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त 2 धावा मिळाला बॅटरला. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद बिनबाद 4 धावा, बिनबाद 12 धावा क्षमा असावी. आणि इथे कमल गोलंदाजी मार्गावर सज्ज झालं. कमल तयार. शॉर्ट बॉल होता, बघितलं तर जमिनीलगत हा फटका खेळला गेला. मिडॉनमध्ये चांगलं फिल्डिंग केलं जातं. एकच धाव मिळेल. ह्याच बरोबर पहिलं षटक इथं समाप्त होतं आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात कमल या गोलंदाजाने. स्कोर इज 13 आफ्टर 1 ओव्हर. टीम की रन संख्या 13 रन. बिना कोई नुकसान पर 66 बॉल आणि 66 बॉलमध्ये 104 धावांची आवश्यकता आहे. मैदान क्रमांक 2 वर जो मॅच तुम्ही बघतायत YMCC वसई विरुद्ध MC वर्तक CC होळी या दोन टीम दरम्यान. ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेमध्ये मनमीत घुसेकर या खेळाडूला आपण बघतायत. नायगाव इथून तो बिलॉंग करतोय. खऱ्या अर्थाने मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 अर्धशतकं आलेत आणि त्या मनमीत घुसेकर या खेळाडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये प्लेइंग 11मध्ये जागा मिळाली नाही. नुकताच आझाद मैदानावर सुद्धा त्याने चांगली बॅटिंग केली होती. तरी सुद्धा 12th मॅनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वळी आता दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर नेमका कोण येतोय? ओ चेंडू हवेत आहे. बघूया नेमकं काय घडलंय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल काय? पाहता पाहता बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्यावेळेला. त्या म्हणजेच 15 धावा. बिनबाद 15 अशी चांगली सुरुवात दिली या 2 बॅटरने. करंट रन रेट 12.8 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आहे तो थोडासा 9 पेक्षाही जास्त पाहायला मिळतो या वेळेला. 1.1 बॉलची समाप्ती आणि धावसंख्या धाव फळकावर 15. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. आपला फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु इथे मिळतील 4 धावा. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो बॅटरद्वारे. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 19. बिनबाद 19 अशी चांगली सुरुवात केली. प्रत्युत्तर चांगलं दिलं जात आहे बॅटिंग करताना MC वर्तक CC होळी टीमद्वारे. वीरेंद्र तयार. ओ चेंडू हवेत आहे. पाहूया काय घडलंय. लॉंग ऑफचा शतरक्षक थोडासा डीप मध्ये पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच तो चेंडू पर्यंत पोहोचू शकला नव्हता. बिनबाद नाबाद अशी सुरुवात झाली आहे. 20 धावा 1.3 बॉलची समाप्तीनंतर. म्हणजे जे 117 धावांचं लक्ष आहे ते थोडंसं मोठं लक्ष असल्या कारणानं सुरुवात म्हणजे पॉवर प्लेची जी षटका आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याचं ध्येय आहे बॅटिंग करणाऱ्या MC वर्तक CC होळी टीम्स आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर वरून आहे. नॉन स्ट्राईक इनकडे ध्रुव. दोन्ही बॅटर मध्ये चांगली भागीदारी होतोय. वरून याने गोलंदाजीमध्ये आपला प्रभाव दाखवला होता. फलंदाजीमध्ये सुद्धा तो प्रभाव दाखवतोय. हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्यांच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 21 वर. ध्रुव हा खेळाडू आहे. ध्रुव म्हटलं तर ध्रुव चुरेल याच्याकरता हा आकडा फार महत्वाचा आहे, कारण 21 जानेवारी 2001 साली ध्रुव चुरेल याचा जन्म झाला. जो आकडा आला इथे आणि सध्या हा ध्रुव म्हणजेच एक वेगळा खेळाडू आहे. ओ चांगला फटका ध्रुव याच्या बॅटमधून. शतरक्षक तिथे तैनात होता.
फेकी जाईपर्यंत 2 धाबा ध्रुव पूर्ण करतोय. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या बिनबाद 23. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगले बॅटिंग लाईनअप दिसतंय यमची वर्तक सीसी होळी टीमची. म्हणजेच जो विश्वास कॅप्टनने दर्शवलाय त्या विश्वासाला सार्थक अशी केळी ते करतायत. शॉर्ट बॉल होता. चेंडूला कोण काढलं जातं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 24. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावर 24 धावा. आता 60 बॉल शिल्लक आहेत आणि 60 बॉलमध्ये 93 धावांची आवश्यकता. 60 बॉल रिमेनिंग अँड 93 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्हीकडून चांगला वापर केला जातो या विकेटचा. ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान आहे आणि ह्याच मैदानावर आपण सध्या ह्या स्पर्धेला बघतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारे आयोजित केलेली ही स्वर्गीय सतीश नाना वर्तक चषक 2024ची मोठी स्पर्धा आहे. काढूंसाठी एक पैरवणी आहे ही. काढूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ही. कारण सतीश नाना वर्तक म्हटलं तर एक अतिशय चांगले जबरदस्त क्रिकेटपटू होते आणि जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते. याचं मुख्य कारण ही सुरुवात केली होती या स्पर्धेची ती सतीश नाना वर्तक साहेबांनी आणि त्यामुळेच या स्पर्धेला आपण प्रत्येक वर्षी बघतोय. जे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूसुद्धा खेळताना दिसत आहेत. नुकताच एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार मिळाला. 4 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 28 हे शॉर्ट सिलेक्शन आपण पुन्हा एकदा बघूया. थोडासा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला आणि सरळ बॅटने चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं होतं बॅटरने. धावसंख्या 28. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे ध्रुव. 9 बॉलमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. सफलता हवी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम करता. ओ व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू हवेत आहे आणि तितकाच चांगला झेल टिपलाय. विकेटचा पतन. ध्रुव याला परतीचा प्रवास दाखवला जातोय. 10 बॉलचा सामना केला ध्रुव याने आणि 19 धावांचं योगदान दिलंय. पहिली सफलता मिळवली गोलंदाजाने. 1 गडी बाद. धावसंख्या 28. हॅलो 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 हॅलो. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि जी सफलता मिळवली ते म्हणजेच निमेश सांदणे हा गोलंदाज आहे. टेनिस क्रिकेटच्या मॅचेसमध्ये सुद्धा तो छाप आपली सोडतोय. लेदर क्रिकेटच्या मॅचेसमध्ये सुद्धा त्याने आपले छाप सोडलंय. निमेश सांदणे म्हटलं तर आदरणीय ज्येष्ठ क्रिकेटपटू मोरेश्वर सांदणे यांचे सुपुत्र आहेत निमेश सांदणे आणि प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये ते प्रभाव टाकत असतात. एक सफलता जी हवी होती ब्रेक थ्रू हवा होता तर ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम केलं निमेश सांदणे या खेळाडूने जो नायगाव कोळीवाडा इथून बिलॉंग करतोय. 28 1 गडी बाद. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या अनिकेत जुवेकर म्हटलं तर संघ नायकाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी त्यांना अदा करावी लागेल. एमजी वर्तक सीसी होळी टीमद्वारे ते क्रिकेटच्या मॅचेसमध्ये खेळत आहेत. हो चांगला बॉल होता. चांगला फिक केला. ऑन साईडला खेळून काढलं जातं शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव. एका धावेनिशी आपलं खातं उघडलंय अनिकेत जुवेकर या खेळाडूने. धावसंख्या पोहोचली 29 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दी 3rd ओव्हर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कारण जर आपण विचार केला तर 14व्या चेंडूमध्ये ही सफलता मिळवली या इनिंगमध्ये.
57 चेंडूंमध्ये 88 धावांची आवश्यकता आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता, चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं होतं. चांगली गोलंदाजाची पाया मिळतोय. 29 धावा. नायगाव येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, कारण ही स्पर्धा 6 खेळाडू तुम्हाला वसई तालुक्यातून खेळवायचे आहेत आणि 5 खेळाडू तुम्हाला आउट ऑफ तालुका मधील पाहायला मिळत आहेत. ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, छेडण्याचा प्रयास होता, आउट कटर चेंडू टाकलाय, म्हणजे स्विंग करतोय. चेंडू वळवण्याची कला आहे गोलंदाजाकडे आणि त्या कलेला खरोखरच दाद द्यावी लागेल, हे तुम्ही बघू शकताय. थोडासा बीट होताना दिसतो बॅटर, म्हणजेच बॅटचा हलकासा स्पर्श होऊ शकला असता. धावसंख्या धाव प्रकार 29, 1 गडी बाद. सफलता मिळाल्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र सुद्धा त्यांनी कमावलाय. आता चेंडूला खेळून काढलं होतं गली क्षेत्राच्या दिशेने, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात मध्ये चेंडू क्षेत्रक्षेत केला जातो. धावसंख्या धाव प्रकार जर आपण पाहिली, 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद, 29 धावा, 29. 54 बॉल शिल्लक आहेत आणि 54 बॉल मध्ये 88 धावांची आवश्यकता. 54 चेंडू, 88 धावांची गरज. एकोणतीस धावा, 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर येतो पराग, ज्याने अष्टपैलू कामगिरी करण्याकरता तो सज्ज झालाय. पराग यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि पराग याचा पहिलाच बॉल खेळत असताना डिफेन्स करताना बॅटर दिसतोय. 1 धाव पूर्ण केली, 1 धावाच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 30, 1 गडी बाद, 32 धावा. सात मध्ये 8 या धावसंख्येने खेळतोय बॅटर आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत 2 बॉलचा सामना केला, 2 रन्सवर तो खेळतोय. 30 वर 1 गडी बाद. संकट जरी आलेत असले 1 विकेटने तरी ते संकटांना जिद्दीने तोंड द्यावा लागेल प्रत्युत्तर देत असताना एमची वर्तक सीसी होळी टीमला, दुसऱ्या बाजूला YMCC वसई टीम गोलंदाजी करत असताना त्यांचे गोलंदाज विकेट्स प्राप्त करतील काय. एक अष्टपैलू खेळाडू पराग चांगली गोलंदाजी करतोय. ह्या पहिला त्याचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. बेधाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या 30. कॅपमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयास आणि त्याच्यामध्ये सुद्धा सफल होता बॅटर. 1 धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण होतात. ओव्हर थ्रोचा फायदा उचलला गेलाय. 3 धाव मिळत आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणाहून 1च धाव हवी होती त्या ठिकाणाहून 2 धावा अतिरिक्त दिल्या जात आहेत. खराब प्रदर्शन करतात त्यांचे खेळाडू. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात. 1 गडी बाद, 33 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. वरून 11 वर खेळतोय आणि अनिकेत नावाचा खेळाडू 2 बॉल मध्ये 2 रन्स बनवतोय. पराग याचा हा बॉल अंतिम क्षणी फक्त लेग कट केला जातोय बॅटरद्वारे. 1 धाव तो पूर्ण करतोय. 1 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 34 वर, 34. 34 धावा.
50 बॉलमध्ये 83 धावांची आवश्यकता आहे. मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेल्या मॅच मध्ये चांगला स्कोअर कटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळतोय. एकदा पूर्ण केली क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकतो, निसटतोय आणि मिळत आहे 4 धाबा. 4 धाबांची पडली भर. 4 धाब्यांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 38 वर. चांगला कलात्मक फटका खेळताना दिसला बॅटर. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि त्याला बरोबर अगदी योग्य पद्धतीने दिशा दिली बॅटरने. 4 धाबा मिळवतोय. स्कोर मूव्स ऑन 38. संघाची धावसंख्या 38 झाली आहे. 38. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत, थोडेसे बदल केले जात आहेत. 49 बॉल मध्ये 79 धावांची आवश्यकता आहे आणि वरून चांगलं बॅटिंग करतोय, चांगली उपयुक्तता सिद्ध करतोय. युटिलिटी क्रिकेटर हे प्रत्येक टीम मध्ये हवे असतात. स्टेट टू द बॉलर गोलंदाज पराग आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्नात होता, परंतु हा निधाव चेंडू गेलाय. ह्याच बरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 117 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना यंगची वर्तक सिसी होईल. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 38. आता इक्वेशन आणि सिच्युएशन आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. 48 बॉल शिल्लक आहेत आणि 48 बॉल मध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. सुंदर आयोजन आहे या स्पर्धेचं आणि तितकंच नेत्रदीपक पद्धतीनं कव्हर केलं जाते या स्पर्धेला DVN लाईव्ह द्वारे. यूट्यूब म्हटलं तर आज साधा समुद्रापलीकडे यूट्यूब चॅनल्स पोहोचले जात आहेत. या जगामध्ये 1 पृथ्वी, 196 देश, 707 बेट आणि 8 मिलियन पेक्षाही जास्त लोक या धर्तीवर राहत आहेत. 7 समुद्र आहेत आणि अशा या धर्तीवर 196 देश आहेत. त्या 196 देशांपैकी 176 ते 77 देशांपर्यंत DVN लाईव्ह अजूनही 78 धावांची आवश्यकता आहे. 78 मोर रन्स रिक्वायर्ड टू बी 30. भन्नाट वेगाने चेंडूला टाकण्यात जातं गोलंदाजाद्वारे. नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी निमेश चांदणे याच्याद्वारे होत आहे. काय चांगलं वळणदार चेंडू स्विंग करतोय चेंडूला तो आणि म्हणूनच फायदा होतोय. 41 वर 1 गडी बाद. मैदान क्रमांक 2 वर ही स्थिती आहे. जिंकण्याकरता 117 धावांचं टार्गेट होतं. सरळ बॅटचा वापर केला. गॅप मध्ये चेंडूला टाकला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सीमारेषे पार. मिळतोय धाबा 4. हा येतोय स्वर्गीय सतीश नाना वर्तक चषकातील शानदार दमदार चौकार. स्कोर मूव्स ऑन 45. 1 गडी बाद. धावसंख्या 45 धाबा. गोलंदाज तर भरपूर मेहनत घेत आहेत.
म्हणतात ना की मेहनत एक अशी सुवर्ण सावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असतं. इथे मेहनत गोलंदाज करतायत, क्षेत्ररक्षकाने त्याला चांगली साथ देणं गरजेचं असतं. इथे वरुण चांगले बॅटिंग करतोय. 14 बॉलचा सामना केला, 20 धावा त्याने बनवल्यात. अफलातून बॅटिंग. याआधी त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी पेश केली होती. निमेश सानने थोडासा प्रेशर असेल. करंट रन रेट 9.31चा पाहायला मिळतो आहे. ओ कडक फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळत आहे धावा 4. खणखणीत चौकार. 5 षटकांची समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 117 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आपण बघतायत एमची वर्तक सीसी होळी टीमची धावसंख्या सध्याच्या स्थितीला बनली आहे 49 धावा. 42 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 चेंडूंमध्ये 68 धावांची आवश्यकता. 42 बॉल्स टू गो अँड 68 रन्स रिक्वायर्ड टू विन. 68 धावांची आवश्यकता 42 चेंडूंमध्ये. चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं प्रत्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे. भरपूर मेहनत आयोजक द्वारे या स्पर्धेसाठी होत असतं. आशयजी राऊत, विकासजी राऊत, पप्पू मकवा, राजू पाटील, संजोग वर्तक, कृणाल पाटील, चित्तरंजन म्हात्रे, बापू, भावेश घरत, राजू पाटील, अस्मित पाटील, समीर वसईकर, प्रशांत राऊत, प्रशांत शेखर, मनोज किनी, मुस्तफा दरीवाला आणि त्यांचे इतर सर्व जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सच्या मेहनतीमुळेच या स्पर्धेला आपण चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर बघतो. स्कोअरबोर्डकडे नजर टाकूया. मैदान क्रमांक 2 वर मॅच जो सुरू आहे तो YMCC वसई विरुद्ध MG वर्तक CC होळी याचा. आणि बॅटिंग करताना टॉस जिंकल्यावर YMCC वसई टीमने निर्धारित 12 षटकांमध्ये 112 धावा 116 धावा बनवल्या होत्या आणि 117 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना MG वर्तक CC होळी टीमने 5 षटकांमध्ये 49 धावा बनवलेत. 42 बॉलमध्ये 68 धावांची आवश्यकता. मोठा फटका, चेंडूला स्लॉक केलं जात आहे. चेंडूला उडवलं ऑन साईडला, बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. मिळत आहे 4 धावा. शानदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 53. आता ही भागीदारी थोडीशी वाढत चालली आहे. जी भागीदारी आहे ती भागीदारी धोक्याची पातळी गाठताना दिसते. धावसंख्या धावफळकावर या वेळेला पोहोचली जाते 53. गोलंदाज यश आलाय. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, पूल केलाय. पूल 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 पॉवरफुल. या 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 59. 1 गडी बाद 59 धाबा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. वेट केलं, बॅटिंग क्रीजमध्ये चेंडूची वाट बघितली आणि त्याच्यानंतर हे आक्रमक रूप बॅटरने धारण केलंय. धावसंख्या धावफळकावर पोहोचली 59. 1 गडी बाद. पुढचा बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना गोलंदाजाचा हा चेंडू थोडासा लेग ब्रेक होत होता आणि त्या चेंडूला सरळ बॅटचा वापर करत कव्हर क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला 60 धाबा. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. भावेश करत म्हटलं तर एक अतिशय चांगले क्रिकेटपटू. या वसई तालुक्यामधील लेदर क्रिकेटचा फार अनुभव, टेनिस क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे. मास्टर माइंड खेळाडू म्हणून भावेशची घरत यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते सध्या प्लेइंग 11चा हिस्सा आहेत, प्रत्युत्तर देणाऱ्या टीमचा हिस्सा आहेत. आता इथे पाहूया किती धावा मिळाल्यात. ह्या चेंडूवर बॅटर पूर्ण करतात 2 धावा. 2 धाव्यांच्या साह्याने 5.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 62. सर्व काही व्यवस्थित होत आहे MG वर्तक CC होळी टीमच्या बाजूने. 117 धावांचा टार्गेट आहे आणि अशा स्थितीमध्ये बॅटर आक्रमक रूप धारण करतायत. गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. मिळत आहे 4 धावा. संदीप गावडे सरांचा इशारा आलाय, चौकार. स्कोर मूव्स ऑन 66. 17 बॉलचा सामना करत 30 धावांचं योगदान देतोय.
उजव्या हाताचा बॅटर आता नुकताच डीप गली क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलं गेलंय. स्कोर इज 66. आता पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला जात आहे. चेंडू जसा येतोय तसं योग्य तो दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि याचबरोबर 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर देत असताना 117 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावसंख्या 1 गडी बाद 67 धावा. आता 36 बॉल शिल्लक आहेत आणि 36 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता. 36 बॉल्स टू गोज अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. 36 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं. भावेश गरज स्वतः जात आहेत. हा ड्रिंक्स नसेल तर हा मॅसेज असेल खेळाडूंकरता. कॅरी रॉड्रिग्स, संदीप गाबड हे 2 मुख्य पंच आहेत मैदान क्रमांक 2 वर. कॅरी रॉड्रिग्स म्हटलं तर एशियन पॅनलचे पंच आहेत आणि खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. IPL मध्ये सुद्धा त्यांना आपण कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या बाजूने पाहिलं होतं. ते कॅरी रॉड्रिग्स पाहायला मिळत आहेत. 2012 साली एशियन पॅनलचे पंच बनले आणि आता थोड्या दिवसातच 21 मे रोजी ते साऊथ आफ्रिका येथे रवाना होतील असे कॅरी रॉड्रिग्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि उंच हायटेड पंच म्हणून ज्यांचा सातत्याने उल्लेख होतो असतो. डिसिप्लिन त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. चांगले क्रिकेटपटू होते आणि आज मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक मॅचेसमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. संदीप गाबड सर हे सुद्धा मैदान क्रमांक 2 वरच आहेत. 6 षटकांची समाप्ती झाली आहे. प्रत्युत्तर देत असताना 67 धावा बनल्यात MG वर्तक CC होळी टीमच्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता अजून जर आपण विचार केला तर 6 षटकं शिल्लक आहेत. 6 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकं आणि 50 धावा. भावेश घरात एनर्जी ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचवताना दिसलं. चांगले वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची मी गोलंदाजी अनेक वेळा बघितलंय. परंतु नुकताच संपलेल्या मॅचमध्ये मात्र त्यांनी गोलंदाजी केली नव्हती. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे जो आपल्याला पाहायला मिळतो आहे. नवीची आपण एखादे लेग मॅचेस असली तर लेग मॅचेसमध्ये सरासरी कशी असायला पाहिजे आणि ती क्विक पद्धतीने काढण्याचं काम भावेची घरात करत असतात. ओळी आपण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय राजा गोंड. समोर फलंदाज आहे वरुण. 18 बॉलमध्ये 31 धावा बनवल्यात वरुणने. लेग ब्रेक चेंडूला विरकावून दिलाय. कळून काढला जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय सीमारेषे पार. मिळत्या धाबा 4. हा येतोय शानदार चौकार. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 गडी बाद 71 धावा. अशा प्रकारचे चेंडू जर बॅटरला दिले तर मग ते चेंडू बॅटर सोडणार नाही. याकरता काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल विकेट प्राप्त करण्यासाठी YMCC वसई टीमला. आणि त्यांचे गोलंदाज तशी कामगिरी करतील काय. आता वजन जास्त दिलं शरीरावर आणि या चेंडूला बॅकलिपचा वापर करत खेळून काढलं जातं. स्ट्रेट ड्राईव्ह मिळतात 4 धावा. बॅक टू बॅक येतो हा दुसरा चौकार. स्कोर मूव्स ऑन 75. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. शेअर मार्केट बहरलंय. 75 धावा. 117 धावसंख्येचा पाठला करत असताना 75 धावा बनल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर आहे आणि MG वर्तक CC होळी टीम्स सध्या इन फॉर्म मध्ये दिसतोय. वरचढपणा त्यांचा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता. तितक्याच चांगल्या वेगाने चेंडूला डीप पॉईंट क्षेत्रामध्ये कळून काढलं होतं. चांगलं फिल्डिंग तिथे आणि 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या 76. 1 गडी बाद. पहिल्या मैदान क्रमांक 1 वरचा तर मॅच संपलाय. मैदान क्रमांक 2 वर पाहूया कुठला संघ बाजी मारतोय. कारण प्रत्येक टीमचं स्वप्न असतं एखादा पहिला मॅच आपण खेळला तर तो पहिला मॅच जिंकावा असं. लीग मॅच आहे. लीग मॅचेसमध्ये तुमची सरासरी सुद्धा पाहिली जाते. एव्हरेज पाहिला जातो आहे. या ठिकाणी जर आपण बॅटरचा पावित्र्य बघितला तर जमिनीलगत गुडघे त्यांनी टेकवले होते आणि
स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता. फाईन लेगमध्ये चेंडूला कोळून काढलं. एक धाव पूर्ण करतोय. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 77. 21 बॉलचा सामना करत वरुण खेळतो 40 वर आणि 17 धावा बनवतोय. त्याचा पार्टनर्स, त्याचा भागीदार अनिकेत 9 बॉलचा सामना त्यांनी केलाय. 32 मध्ये 40 धावा पाहिजेत. सरळ बॅटचा वापर केला. चेंडू हवेत मध्ये आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये झेल होईल काय? हा झेल ड्रॉप झालाय. फलस्वरूप बॅटरला मिळत आहेत या वेळेला. बॅटर पूर्ण करतायत 2 धाबा. काय घडलं बघूया. पंच तिथे निरीक्षण करतायत. आय थिंक थोडेसे दुखापत, थोडेसे इंजुरी झाले. दोघांमध्ये कोल्युशन झालं होतं की काय आपण बघूया. रेफ्लेमध्ये फ्रीज पाटील आमचे कॅमेरामॅन हे सर्व दृश्य टिपतायत. ह्या बघितलं तर चेंडू बराच वेळ हवेत होता आणि फिल्डर बघूया कशा पद्धतीने आले होते. कारण कॉलिंग ही बॅटरला जशी महत्त्वाची असते तशीच फिल्डरला सुद्धा फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही हे बघा दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, कोल्युशन झालं, टक्कर झाली आणि थोडासा दुखापतग्रस्त खेळाडू होताना दिसत आहेत. कोच, हेड कोच विनोद केनी सरांना तुम्ही बघताय ते सुद्धा जात आहेत तिथे जागेवर खेळाडूला पाहण्याकरता. असं एक असं रत्न म्हणून विनोद केनी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी खेळाडू घडवण्याचं काम केलं आहे. गुरुवर्य म्हणून त्यांच्याकडे आज आपण बघत असतोय. रॉस्टन डायस एक उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल. एक वेगवान गोलंदाज जो आपण बघितला विनोद केनी सरांकडून चांगलं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. आणि आज जर बघितलं तर पहिल्याच मॅचमध्ये उमळमान सीसी उमळमान टीमने बाजी मारली. मैदान क्रमांक 1 वर त्यांनी तो सामना जिंकला आणि पराभूत केलं स्पोर्ट्समॅन सीसी वसई या टीमला. इथे 40 वर खेळताना दिसला वरुण नावाचा खेळाडू. 77 1 गडी बाद. आणि या 5व्या बॉलवर नेमकं काय घडलं ते सुद्धा आपण माहिती देणार आहोत. आमचे डॉक्टर्स सुद्धा या ठिकाणी सेवा देण्याकरता तत्पर आहेत. ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध केली आहे. एक खेळाडू दुखापतग्रस्त होतो आहे बघा. एक खेळाडू वृत्ती आहे. प्रत्येक खेळाडू गेला आहे. जरी एकाच संघामधून नसले तरी मित्र म्हणून ते एकमेकांना चांगली साथ देत आहेत. माणुसकीचं एक नातं जपलं जातं आहे. तुम्ही बघू शकता विनोद केनी सरांना, त्यांच्यासोबतच बबन टेनिस विश्व आणि लेदर क्रिकेटमधील एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हाऊ मेनी रन्स? 2 रन्स. 2 धाव मिळत आहेत आणि 6.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 79. 79. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ह्या एका चेंडूवर आपण बघणार आहोत कशा पद्धतीने खेळ होतोय. आमच्या फिजिओ सुद्धा या ठिकाणी दाखवलं होत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस या ठिकाणी चांगलं योगदान देत आहेत या स्पर्धेसाठी. बोलूया आपण आपल्याकडे जर आपण बघितलं तर वेळेवर सर्व ज्या लढती आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 79. 1 गडी बाद 79 धावा. आता 7व्या षटकातील शेवटचा बॉल. 79 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 31 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 31 चेंडू आणि 38 धावा पाहिजेत. याकरता प्रयत्न सुरू आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. स्ट्राईक इनकडे बॅटर वरुण. ही इज प्लेइंग ऑन 42. हो 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 चांगला लेग ब्रेकचा मारा केला. बॅटरला बीट करणारा चेंडू आहे. द्विधा स्थितीमध्ये बॅटर गेला. त्याला असं वाटलं होतं की कदाचित हा ऑफ ब्रेक असेल. षटकाची झाली समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 117 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 79 धाबा. एमची वर्तक सीसी होळी टीमच्या. आता 30 बॉल शिल्लक आहेत आणि 30 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल्स रिमेनिंग्स अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 बॉलमध्ये 38 धावांची गरज. अशा स्थितीमध्ये काय डावपेच आखतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू ते सुद्धा आपण बघणार आहोत. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे कारण या स्पर्धेचा दर्जा वाढला आहे.
याच मैदानावर जसा मी उल्लेख केला होता की 2018 साली शिवम दुबे हा खेळाडू खेळताना दिसला होता आणि सलग 4 षटकार त्यांनी ठोकले होते. पराग गोलंदाजी मार्गावर आलाय. पहिल्या इनिंगमध्ये 45 धावांची शानदार खेळी पराग याची पाहायला मिळाली होती आणि आता हा चेंडू वाईड आहे, स्वर चेंडू आहे. 1+1 2 धाव मिळत आहेत. 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली 81. 81. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता. 30 बॉलमध्ये 36 धावा पाहिजेत. पराग एक्सपिरियन्स, अनुभव आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयास केला, त्याच्यामध्ये सफलता मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं, खेळून काढलं. 1 धाव मिळाली बॅटरने. एका धाव्याच्या साह्याने स्ट्राईक रोटेट करतोय वरून, जो खेळतोय 43 वर. स्कोअर मूव्स ऑन 82. टार्गेट होतं 117 या धावसंख्येचं आणि 8वं षटक सुरू आहे. धावसंख्या 82. डावकुऱ्या हाताचा बॅटरने आता पुढे येऊन खेळून काढला चेंडूला. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने. पाहूया किती धाव मिळत आहेत. चांगला स्टॉप केला जातो, चांगला अडवलं जातोय आणि 2 धावा मिळवत आहेत बॅटर. 2 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली यावेळेला 84. 84. मेहनत केली आहे असंच म्हणावं लागेल बॅटरने. आता मेहनत गोलंदाजाला करावी लागेल. अनिकेत यांनी स्लॉक केलं जातं चेंडूला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, तो करत नाही कोणतीच चूक. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज ठरतो इथे फेल. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 84. अकरा बॉलचा सामना केला अनिकेत याने आणि 11 बॉलमध्ये 19 धावांचं चांगलं योगदान त्याचं पाहायला मिळालं. हे विकेट्स बघूया. पराग लेग ब्रेक चेंडू होता, म्हणजेच जास्त बाहेर निघणाऱ्या चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयास केला. याकरता तुम्हाला जास्त मेहनत लागते, ताकद लागते. ही ताकद थोडीशी कमी पडली आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. 19 धावांचं योगदान देत बॅटर बाद झालाय. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. 84 धावा. 27 बॉल शिल्लक आहेत आणि 27 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू 33 धावा. 27 गेंदे शेष है और जीत के लिए 33 रनों की दरकार है. नवीन बॅटर ह्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आकाश पारकर खऱ्या अर्थाने मुंबई टीममध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याचं सिलेक्शन झालं मुंबई रणजी टीममध्ये आणि आता अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये स्वतःची छाप सोडेल काय. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या आहेत, परंतु त्याचा जो कोटा होता त्या कोट्यामध्ये तो महागडा ठरला होता. त्याच धाबा त्यांना पूर्ण करायच्या आहेत. डिफेन्स केला. पहिल्या चेंडूला सन्मान दिला आकाश पारकर या खेळाडूने. 26 बॉल शिल्लक आहेत आणि 26 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 वर. पुढे येऊन चांगलं वळवलं जातं आहे. पदताली ते चांगलं होतं, फुटवर्क चांगलं होतं आणि त्यामुळेच चेंडूला ऑन साईडला वळवलं गेलं. खाऊ कॉर्नरमधून फेकी जाईपर्यंत 1 धाव पूर्ण केली आकाश पारकर याने आणि 1 धाव्याच्या साहाय्याने त्याने आपला अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 85. 25 मध्ये 32 पाहिजेत. 25 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. जादुई गोलंदाजी करावी लागेल कारण फलंदाज विस्फोटक रूप धारण करून आहेत. चांगले बॅटिंग वरुण यांनी केलं. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा त्याचा चांगला बोलबाला पाहायला मिळाला. इथे 8 षटकं समाप्त झालेत. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 86. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 24 चेंडू 31 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतं आहे. आपण जर आलेख बघितला धावसंख्येचा दोन्ही टीमचा तर ब्लू रंगामध्ये तुम्ही बघू शकताय तो म्हणजेच YMCC वसई टीमचा जो धावसंख्येचा आलेख होता तो पाहायला मिळतो आणि ग्रीन म्हणजेच हिरव्या रंगामध्ये आपल्याला जो आलेख पाहायला मिळतो आहे ह्या वेळेला तो सध्या MC वर्तक CC होली टीमचा. मनवेद घुसेकर हे सुद्धा फिल्डिंग करण्याकरता उतरलेत. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय कारण अगोदरच्या षटकामध्ये यश मिळालं
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वीरेंद्र. ओ इथे स्टंपिंग स्वरूपात बॅटरला परतावं लागतंय. विकेटचं झालंय पतन. बिग ब्लो. एक मोठी सफलता मिळवली गोलंदाज वीरेनने. जे हवं होतं ते मिळवून दिलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. गॉन. सहा चौकार आणि एक षटकार ठोकत 44 धावांचं योगदान देणारा खेळाडू वरुण याला बाद केलाय. आता स्थिती काय झाली त्याची चर्चा करूया. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता. 23 गेंदे शेष और 23 गेंदों में जीत के लिए 31 रनों की दरकार. 23 बॉल 31 धावांची आवश्यकता. निराश होतोय स्वतःच्या कामगिरीवर बॅटर वरुण, ज्याने पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता नवीन बॅटर गेलाय सौरभ सिंग. स्टंपिंग स्वरूपात विकेट मिळवलाय. काय चांगलं यष्टीरक्षणाचं काम केलंय. यष्टीरक्षक यष्टांच्या पाठीमागे तैनात होते. ऋग्वेद चौधरी जो कॅप्टन आहे आणि यष्टीरक्षक फलंदाज आहे. बॅटिंगमध्ये तर त्याचे परफॉर्मन्स दिसला नाही, परंतु पॉइंट्स मिळतील या विकेट करता त्याला. 86 धावा 3 गडी बाद. अजून 31 धावा पाहिजेत 23 बॉलमध्ये. 23 चेंडू 31 धावांची आवश्यकता. फिल्डिंग थोडीशी आता टाईट करावी लागेल, म्हणजेच नियंत्रण राखावं लागेल फिल्डरला. शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटरला. आता तो बीट होतोय. सौरभ सिंग नावाचा खेळाडू गेलाय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती या वेळेला 86 धावा. थोडंसं बॅटिंग करणाऱ्या खेमामध्ये नाराजगी होतोय. जागा बनवली आणि जागा बनवून चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करतोय आकाश पारकर. हा स्ट्राईक इनकडे येतोय. धावसंख्या पोहोचली 87. 117 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि 87 धावा तर बनल्यात, म्हणजेच अजून 30 धावा पाहिजेत. 21 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. फिल्डिंग आपण पाहूया आकाश करता कशा पद्धतीने रचली गेले. लॉंग ऑफ लॉंग ऑन. ओ चांगला ड्राईव्ह केला जातोय. बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलंय, खेळलं. स्वीपर कव्हर क्षेत्रात एक धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 88 वर. 88. 3 गडी बाद 88 धावा. आकाश पारकर आणि सौरभ सिंग हे दोन खेळाडू बॅटिंग करत आहेत. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. पाहिलं गेलं, निरीक्षण केलंय. क्षेत्ररक्षक तिथे होता आणि त्यामुळेच धाव घेतली नाही. दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर, म्हणजेच ते ब्रेक थ्रू मिळवलेत 2. त्या ब्रेक थ्रूमुळेच थोडासा दबाव अडचणी वाढल्यात. ओ बॅकलिपचा वापर करून मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, परंतु अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. एकच धाव एका धाव्याच्या साह्याने. धावसंख्या 89. आता जर विचार केला आपण तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. षटकाची नुकताच समाप्ती झाली, म्हणजेच 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितली तर 89 3 गडी बाद. जर कॅम्पॅरिझन आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 9 षटकांमध्ये 83 धावा होत्या YMCC वसई टीमच्या आणि प्रत्युत्तरादाखल 9 षटकांमध्ये 89 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. या वेळेला यमची वर्तक सीशी या होळी या टीमने फराग गोलंदाजी मार्गावर आता पराग आलाय. पहिल्या इनिंगमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. आता विकेट्स त्याला प्राप्त करावे लागेल. विकेट जर मिळवून दिला तर हिरो बनू शकतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय बॅटरद्वारे. फुल लेंथ बॉल होता आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि फलस्वरूप 2 धाव मिळत आहेत बॅटरला. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 91. रिक्वायर्ड रन रेट 9.18चा बनलाय. 117 धावसंख्येचा पाठला करत असताना 91 धावा झालेत. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये अजून 26 धावा पाहिजेत. 17 चेंडू 26 धावांची आवश्यकता.
समोर फराग तयार. बघितलं चांगला डिफेन्स केला मनगटाच्या सायने चेंडूला खेळून काढलं मिडॉन मध्ये. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धाव संख्या 3 गडी बाद 91 धावा. सर्व काही व्यवस्थित होत आहे. रन मशीन जरी थांबवली असली तरी धाव संख्या धावफळकर वाढते. 92 धावा झालेत 3 गडी बाद. डिफेन्स केला बॅटरने आकाश पारकर. अनुभवी खेळाडू आहेत. सतत मी बघतोय या खेळाडूला 2018 पासून तो या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स देतोय. मग ते बॅटिंग असो बॉलिंग असो त्याचा परफॉर्मन्स चांगलाच होत असतो. आता बघितलं तर मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयास होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एकच धाव, एका धावेनिशी आकाश पारकर पुढे सरकतोय. संघाला नेऊन ठेवतोय तो या वेळेला 93 वर. चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि 14 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 24 धावांची गरज. जागा बनवली, चेंडूला खेळून काढलं जाते फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. एकच धाव. दोन्ही बॅटर मोठा धोका पत्करत नाही आणि एका दुक्का धावसंख्येने समाधान मानतायत. धावसंख्या पोहोचली 94. 3 गडी बाद 94 धावा. 5 बॉलची समाप्ती. आता 10व्या षटकातील हा शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल, आडव्या बॅटचा वापर केला आकाश पारकर या बॅटरने. एकच धाव. मिडविकेटमध्ये शतरक्षक तैनात होता, उपस्थित होता आणि फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण केली. आता धावसंख्या 3 गडी बाद 95. 10 षटकांची समाप्ती. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 11च्या सरासरीने 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. हे इक्वेशन आलं या मॅचचं. DBN लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. धनंजय मांगेला, हर्षल मांगेला, प्रशांत भगत, कॅमेरामॅन प्रीत पाटील आणि हर्षल मांगेला हे चांगलं काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर शुभम चांगली माहिती देत आहेत. मनमीत घुसेकर हे तुम्ही बघू शकतायत लॉंग ऑफमध्ये फिल्डिंग करतायत सध्या. 12 बॉल 22 धावा डिफेंड केला जातील काय. वेगवान गोलंदाजी मार्गावर आणला जाईल की फिरकीपट्टूला संधी दिली जाईल पाहूया. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज झालाय तो म्हणजेच वीरेंद्र. सफलता मिळवून दिली त्यांनी. हवी होती सफलता ते मिळवून दिली वीरेंद्र या बॉलर्सने. महत्वपूर्ण फलंदाज वरून याला बाद केलं. बघितलं आडव्या बॅटचा चोप दिला या चेंडूला. एकच धाव. वाईट ऑफ लॉंग ऑफमध्ये चेंडू येतोय. एक धाव, एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या 96. 3 गडी बाद. दबाव आता प्रत्येक चेंडू मागे वाढलाय आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितलं तर 11.45 बनलाय. चेंडू शिल्लक आहेत 11. इनफिल्ड वरून चेंडूला उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू 2 बाउन्स ओव्हर करून 4 धावा. हा येतोय उपयुक्त चौकार. स्कोअर मूव्स ऑन 100. 100 धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. 3 गडी बाद 100 धावा. आता 10 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. मैदान क्रमांक 2 वर YMCC वसई विरुद्ध MG वर्तक CC होळी असा मॅच तुम्ही बघतायत आणि MG वर्तक CC होळी टीमला 10 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. स्लोवर वन चेंडू होता आणि त्याला वेगाने फटका खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही सौरभ सिंग याचा. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात 101 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सफलता तर मिळाल्या होत्या परंतु आता आणखीन 1 का 2 सफलता हव्या आहेत फिल्डिंग करणाऱ्या YMCC वसई टीमला. शॉर्ट बॉल. and 7. 107 धावा झालेत. ऑफ ब्रेक बॉल होता. आत वळणारा बॉल होता आणि योग्य दिशा दिली आकाश पारकर या बॅटरने. आता 10 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 8 बॉलमध्ये 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये कमबॅक केले आता MG वर्तक CC होळी टीम्सने. या आधीच्या 9व्या षटकापर्यंत जर आपण विचार केला तर
थोडासा दबदबा दहशत दिसली ती YMCC वसई टीमची आणि अशातच गुणवत्ता दाखवताना आकाश पारकर हा खेळाडू भावेश करत नेहमीच चांगला सपोर्ट्स करत असतात प्रत्येक खेळाडूला. एमची वर्तक CC होळी टीम्सद्वारे ते खेळताना दिसलं. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी स्वतः कबूल केलं की आमच्या गोलंदाजीचा मारा थोडासा चुकीचा झाला आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांचे बॅटर कमबॅक करून देत आहेत. वरून याची विकेट्स मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की प्रतिस्पर्धी संघ आता वरचढपणा दाखवेल, परंतु कमबॅक करून दिलं आकाश पारकर या खेळाडूने. स्लोवर वन वेट केलं, वाट बघितली, त्याच्यानंतर खेळून काढलं जातं. वाईड ऑफ लॉंग ऑफमध्ये एक धाव पूर्ण केली. फंबल झाला होता शतरक्षक. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकताना आकाश पारकर खेळतोय 12 वर 9 बॉलचा सामना केलाय. धावसंख्या 108, 3 गडी बाद, 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू 9 धावा. मोठा फटका इनफिल्ड वरून चेंडूला अकरा षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या 114. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. मेहनत करणं फार गरजेचं होतं आणि ती मेहनत बॅटरची जास्त दिसली. बॅटरने चांगली उपयुक्त खेळी साकारली. 3 गडी बाद, 114 धावा, 6 बॉलमध्ये आता 3 धावांची आवश्यकता आहे. मैदान क्रमांक 2 वर आता थोड्याच वेळात आणखीन एक लढत तुम्ही बघणार आहात, ज्याची माहिती आमच्यापर्यंत थोड्याच वेळात येईल. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपली प्लेइंग 11ची लिस्ट सोबत आपला अतिरिक्त खेळाडू सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. कशिश एक चांगला खेळाडू आहे. कशिश चांगला फिरकीपट्टू आहे आणि त्याच्यावर विश्वास दर्शवलाय, कारण डिफेंड करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. चमत्कार होऊ शकतो. 6 बॉलमध्ये 3 धावा. स्ट्राईक इनकडे आकाश पारकर. सौरभ सिंग 17 धावा बनवतोय. 10 बॉलचा सामना त्यांनी केलाय. शॉर्ट बॉल डाऊन द लेग साइड आणि ह्याच बरोबर इथे विजय मिळतोय. वाईट बॉलचा इशारा सुद्धा आलाय. 4+1 या 4 धावा मिळत आहेत आणि याच बरोबर विजय संपादन केलंय एमची वर्तक CC होळी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीम्स चांगला खेळ करताना दिसल्या. विनंती असेल दोन्ही टीम्सला लाईनअपमध्ये हँडशेक करण्याकरता पुढे जा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर व्हा. कॅप्टन प्लीज गो अहेड विथ युअर टीम. लाईनअपमध्ये पुढे हँडशेक करण्याकरता पुढे जा. दोन्ही टीम्सला विनंती करतोय आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर व्हा. मैदान क्रमांक 2 वर ही लढत संपलेली आहे. पहिली लढत होती मैदान क्रमांक 2 वर YMCC वसई विरुद्ध एमची वर्तक CC होळी अशी. आणि एमची वर्तक होळी टीम्सने जे टार्गेट होतं 117 धावसंख्येचं ते 117 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण केलंय. आणि मैदान क्रमांक 2 वरचा मॅन ऑफ द मॅचचा जर किताब कोणाला जाईल तर तो खेळाडू आहे अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मिस्टर वरुण इज द मॅन ऑफ द मॅच. 26 बॉलमध्ये 44 धावा बनवल्या. पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकं टाकली. 3 षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता प्राप्त करून दिल्या. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हा मॅच जिंकलाय एमची वर्तक CC होळी टीम्सने आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय वरुण या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळणार आहोत पुढील मॅचकडे.